लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा ध्वजाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, लहुजी वसंतांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला करा सुरू. भाऊ काय सांगाल आज भीम जयंती साजरी करत आहेत काय? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही नवीन संकल्प या माळशिंद्रा गावामध्ये घेतलेला आहे आणि आपण आता बघू शकता या ठिकाणी आम्ही सर्व धर्म संभाव या ठिकाणी जयंती साजरी करत आहे. आमच्या गावामध्ये कुठलाही असा काही हे नसल्यानं जयंती एक सुरळीत आम्ही या ठिकाणी कोणतीही जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराजांची असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची असो, कुठल्या महापुरुषाची जयंती साजरी करता वेळेस सर्व धर्म संभाव जयंती आम्ही ठिकाणी साजरी करतो आहे माळशिंद्र्यामध्ये अनेक वर्षापासून. आता आम्ही ह्या वर्षी असा संकल्प घेतलेला आहे, येणारी कोणतीही जयंती राहो ती सकाळीच निघेल, कारण की कोणी व्यसन करणार नाही या संदर्भामध्ये. आणि संध्याकाळी आमचा व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आम्ही ॲडिशनल SP ला विनंती केलेली आहे की 1 तास द्या म्हणून, तर त्यांनी सांगितलं बाबा 10-15 मिनटं का व्हायना येऊन इथं एक तर एखादा वक्ता पाठवतो, नाही तर मी स्वतः इथून व्हिजिट करतो म्हणे. आमचं या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण आंबेडकरीवादी या सगळ्या बहुजन समाजाला व आंबेडकरी विचारधारी मंडळीला सगळ्याला या जयंतीच्या निमित्ताने मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व माळशिंद्रा ग्रामपंचायतच्या वतीने व माझ्या लहानी कुटुंबाच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि सगळ्याच महाराष्ट्राच्या लोकांना असं आवाहन करतो की व्यसनमुक्ती करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाग नोंदावा आणि अशीच जयंती सर्व धर्मसंभाव साजरी करावा. कुठेही आमच्या जयंतीमध्ये कोणतीही जयंती असली तर आम्ही सर्व धर्मसंभाव जयंती या ठिकाणी साजरी करत आहे. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी 3 महापुरुषाचे फोटो लावलेला आहे. अशी शिवाजी महाराजांची जरी जयंती असेल तर ह्याच पद्धतीने आमची साजरी करतो आहे. कुठलाच आमच्या गावामध्ये असला प्रकार घडत नाही की जो अनेक गावामध्ये आपल्याला उद्या ऐकू येईल. आता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला धरून या ठिकाणी गाव चालत आहे आणि आम्ही बी चालवत आहे गावाला. मी अनेक 10 वर्षापासून या गावामध्ये सरपंच आहे. आम्ही अशीच संकल्पना या ठिकाणी घेते नाही. आता मॉर्निंगला आम्ही या ठिकाणी सकाळची ही भीम जयंती काढलेली आहे आणि मोठ्या उत्सवात ही जयंती शांततेत आम्ही पार पाडू. आणि व्यसन मुक्तीच्या संदर्भामध्ये आज या गावामध्ये आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला आहे. आता तुमच्या माध्यमातून मी सांगतो की या महाराष्ट्राभरल्या जनतेनं ऐकावा की व्यसन मुक्तीवर या ठिकाणावर आपण फोकस करावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण आपल्या हृदयापासून तर आपल्या मेंदूपर्यंत पोहोचावा. एवढीच जयंतीच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला.